एकदम छान मस्त सुंदर असे मोदक तयार आहेत। तुम्हाला मी एक तोडून दाखवते। तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल हे मोदक किती खुशखुशीत आणि कुरकुरीत झाले आहेत। तर आज आपण खुशखुशीत तळणीचे मोदक पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे ममता। एम पटेल किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मोदकाची पारी करण्यासाठी पीठ भिजवूया। तर भांड्यामध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे। रवा बारीक नसेल तर जाड रवा असेल तर तो मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे। तूप गरम आहे तर आधी आपण चमच्याने मिक्स करायचं आहे। असं तूप घातल्याने मोदक छान मस्त असे खुशखुशीत होतात। तर तूप थोडं कोमट झालं की मग हाताने आपण हे चोळून घ्यायचं आहे आणि पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता ह्याची मूठ वळून बघूया। तर हे बघा, मूठ अगदी सहज वळली जाते। याचा अर्थ ह्यामध्ये घातलेले तुपाचे मोहन बरोबर आहे। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पीठ जास्त घट्ट मळून घ्यायचं नाहीये किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये, कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे। तर रवा फुलण्यासाठी थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, अगदीच जास्त घट्ट मळायचं नाहीये। तर इथे पीठ भिजवून तयार झालं आहे। या पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलं आहे। अगदी जास्त घट्टही नाहीये, थोडंसं सैलसर ठेवलेलं आहे। आता अर्धा तास ह्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मस्त असं मुरेल। तोपर्यंत सारण बनवूया। तर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये काजू बदामाचे बारीक काप करून घेतले आहेत, ते मी ह्यामध्ये फ्राय करून घेते। त्यानंतर 1 चमचा खसखस घालायची आहे, ती थोडी परतून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये नारळाचा चव घालायचा आहे। इथे मी 2 कप नारळाचा चव घेतला आहे। आता हा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तर इथे मी नारळाचा चव मिक्स करून घेतला आहे आणि 1.5-2 मिनिटं हा परतून घ्यायचा आहे, म्हणजे नारळातला ओलसरपणा कमी होईल आणि आपलं सारण सुद्धा जास्त ओलसर न होता मस्त असं मोकळं सुटसुटीत होईल। आता ह्यामध्ये 1 कप गूळ घालायचा आहे। इथे मी गूळ किसून घेतला आहे। तर इथे आपण 2 कप नारळाचा चव घेतला होता, त्यासाठी 1 कप गूळ घालायचा आहे आणि गूळ जसा वितळला जाईल तसं सारण थोडंसं ओलसर होईल। तर इथे आपल्याला सारण कोरडं होईपर्यंत परतत राहायचं आहे, म्हणजेच मोदक आपले भरपूर दिवस टिकले जातात आणि ते मऊ न पडता छान मस्त असे खुशखुशीत होतात। तर इथे मी सारण पूर्णपणे कोरडं होईपर्यंत परतून घेतलं आहे। आता ह्यामध्ये थोडी वेलची पूड घालायची आहे आणि थोडं जायफळ किसून घेते। तर इथे मी गॅस बंद करून घेते। तर इथे आपलं सारण तयार आहे। आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता पीठ बघूया। तर इथे आपलं पीठ छान मस्त मुरलेलं आहे। ह्यातला रवा सुद्धा छान फुललेला आहे। हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। आता ह्याच्या आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ह्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। ही लाटी लाटून घ्यायची आहे। ह्याची पारी लाटताना ह्याला मैदा, तूप किंवा तेल लावायची गरज नाहीये। ही लाटी आपल्याला अशीच लाटून घेता येते आणि ही अजिबात पोलपाटाला चिकटत नाही। ही लाटत असताना अगदी पातळ लाटून घ्यायची आहे, खूप जास्त जाड लाटायची नाहीये। तर तुम्ही पाहू शकता अशी मी पातळ लाटून घेतली आहे। आता ह्यामध्ये सारण भरायचं आहे। तर मध्यभागी सारण भरून घ्यायचं आहे आणि आपण इथे कळ्या न पाडताच कळीदार मोदक बनवतोय। तर एका बाजूने पारीची कडा अशी उचलून घ्यायची आहे आणि जसं आपण घड्या पाडतोय तसं करत करत ह्या कड्या अशा एकत्र आणायच्या आहेत आणि ह्याचं गाठोडं तयार करायचं आहे। आणि आता जास्तीचा जो टोकाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे। आणि हा वरची जी टोकाची बाजू आहे ती व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे। तर इथे आपला कळीदार मोदक तयार झाला आहे। आता मी आणखीन एक दुसरा मोदक दाखवते। तर पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे। ह्याच्या मध्यभागी असं सारण भरून घ्यायचं आहे
आता दोन्ही बाजूच्या कड्या उचलून एकत्र करायच्या आहेत आणि मग अशा घड्या पडून सर्व कडा एकत्र आणायच्या आहेत आणि ह्याचं असं गाठोडं तयार करायचं आहे. आणि जो जास्तीचा टोकाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे. तर इथे आपला दुसरा मोदक सुद्धा छान मस्त असा कळीदार तयार झाला आहे. असेच मी सर्व मोदक तयार करून घेते. तर इथे सर्व मोदक तयार झाले आहेत. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि मग ह्यामध्ये मोदक सोडायचे आहेत आणि आता हे मोदक एकसारखे तळून घ्यायचे आहेत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर इथे हलका सोनेरी रंगावरती हे मोदक तळून झाले आहेत. आता हे मी काढून घेते. हे मोदक आता गरम आहेत, तर हे थोडे थंड झाले की ह्याचा रंग बदलू शकतो. तशाच पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेते. तिथे आपले सर्व मोदक तयार झाले आहेत. छान मस्त असे खमंग खुशखुशीत असे आपले मोदक तयार आहेत. तर हे मोदक थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये भरून 8 ते 10 दिवस असेच ठेवू शकता. तर तुम्हाला आजची मोदकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.